नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या सर्वच शेतकरी आपल्या मोबाईलमध्ये ई-पीक पाहणीची नोंद करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु मोबाईलमध्ये ॲप चालतच नाही आहे किंवा ॲप चालत असेल तर अशावेळी काही तांत्रिक अडचणी येत आहेत आणि त्याच्यामुळे आपली ई-पीक पाहणी करण्यासाठी अडचण येत आहे. 2-2 तास जरी प्रतीक्षा केली तर तुम्ही पाहू शकता असं स्क्रीनवरती गोल-गोल चाक फिरल्यासारखं फिरत आहे आणि आपली ई-पीक पाहणी काय होत नाही. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मित्रांनो, हे जे प्रॉब्लेम येत आहेत याच्याबद्दल तुम्हाला मी असा उपाय सांगणार आहे ज्याच्याद्वारे तुमचे 99% प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत आणि तुमची ई-पीक पाहणीची नोंद पूर्ण होणार आहे. तर मित्रांनो, त्याच्यासाठी तुम्ही जे ई-पीक पाहणीच्या ॲपमध्ये वारंवार प्रयत्न करत आहात, जर तुमच्या मोबाईलमध्ये ते ॲप ओपन असेल तर ते ॲप तुम्ही सर्वप्रथम बंद करून घ्यायचं आहे. ॲप बंद केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये जो सेटिंगचा ऑप्शन असतो, त्या सेटिंगच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला जायचं आहे. सेटिंगवरती क्लिक करायचं आहे. सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये आता तुम्ही ज्या कंपनीचा मोबाईल वापरत असाल त्यानुसार वेगवेगळे पर्याय येऊ शकतात. मी Realmeच्या मोबाईलमध्ये करत आहे. तर इथं पाहू शकता तुम्ही ॲप मॅनेजमेंट नावाचा ऑप्शन येतोय. काही ठिकाणी ॲप मॅनेजर येईल, काही मोबाईलमध्ये, काही मोबाईलमध्ये ॲप्स म्हणून येईल. तर अशा जो सिमिलर पर्याय दिसेल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं बरेच पर्याय दिसत आहेत. पण त्याच्यापैकी आपल्याला जो ॲप लिस्ट नावाचा पहिला पर्याय दिसतोय, तुमच्या मोबाईलमध्ये थोडासा वेगळ्या नावाने येत असेल तरी त्या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे पण इन्स्टॉल केलेले ॲप असतील किंवा सिस्टमचे ॲप असतील त्या सर्वांची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. तर ते या लिस्टमध्ये तुम्हाला तुमचं ई-पीक पाहणी कुठं आहे, ई-पीक पाहणी ॲप कुठं आहे हे सर्च करायचं आहे. तर त्या ठिकाणी ई-पीक पाहणीचं नाव मराठीत असल्यामुळं ई-पीक पाहणीचा सर्वात शेवटी दाखवत आहे. तर अशा प्रकारे सर्वात शेवटी जाऊन किंवा जिथे तुमच्या मोबाईलमध्ये ॲप दाखवेल त्या ठिकाणी तुम्हाला ते ॲपवर जायचं आहे आणि ॲप जिथं दिसेल त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ॲपवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन तुम्हाला दिसेल, ज्याच्यामध्ये ओपन, फोर्स स्टॉप, अनइन्स्टॉल असे पर्याय दिसत आहेत. त्याच्यामध्ये एका ठिकाणी कुठेतरी तुम्हाला स्टोरेज युसेज नावाचा पर्याय दिसेल. तर त्या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ह्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं एकच काम करायचं आहे. मुख्य या ठिकाणी जे 2 पर्याय दिसत आहेत, तर याच्यामध्ये एक कॅशे नावाचा ऑप्शन आहे. तर त्याच्याखाली किंवा दुसरीकडं कुठेही दिसत असेल तर क्लिअर कॅशे नावाचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथं पाहू शकता अगोदर इथं काही MBमध्ये, KB कॅशे दाखवतो तर ते पूर्ण क्लिअर झालेलं आहे. कॅशे म्हणजे काय असतं की आपण जे आतापर्यंत त्या ॲपमध्ये काही ॲक्टिव्हिटी करत आलेलो आहे, तर त्याची ती माहिती त्या ठिकाणी कचरा जमा झालेला असतो. तो कचरा पहिल्यांदा आपल्याला साफ करायचा आहे. कचरा साफ केल्यानंतर आपण भरलेली जी माहिती आहे, ती माहितीसुद्धा त्या ठिकाणी साठवलेली असते. तर ती माहितीसुद्धा एकदा आपल्याला क्लिअर करायची आहे. त्यामुळं आपण क्लिअर डेटा नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ॲपचा डेटा क्लिअर करायचा आहे का विचारतं तर आपण ओके म्हणायचं आहे आणि इथं तुमच्या ॲपमध्ये आतापर्यंत असलेला डेटा क्लिअर करून टाकायचा आहे. त्याच्यामुळे काय होईल तुमच्या ॲपमध्ये एक विनाकारण साठलेली माहिती, भरलेली माहिती आणि विनाकारण साठलेला कचरा पूर्णपणे क्लिअर होईल. तर तेच आपल्याला पूर्ण क्लिअर करायचं आहे आणि परत हे सेटिंग ऑप्शन बंद करायचं आहे आणि परत एकदा पुन्हा नव्याने तुमच्या मोबाईलमधले ई-पीक पाहणी ॲप ओपन करायचं आहे. ॲप ओपन केल्यानंतर पाहू शकता तुमचं कॅशे आणि डेटा क्लिअर झाल्यामुळे परत एकदा तुम्हाला काही परमिशन मागेल, तर त्या पूर्ण परमिशन तुम्हाला त्या ठिकाणी द्यायच्या आहेत. परमिशन दिल्यानंतर नव्याने पुन्हा ते एकदा सुरुवातीपासूनची प्रोसेस सुरू झालेली आहे. तर या प्रोसेसमध्ये तुम्ही स्क्रीन डावीकडे ढकलून परत तुमचा महसूल विभाग निवडायचा आहे आणि जे काही महसूल विभाग निवडून तुमचं शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे आणि त्याच्यानंतरचं मोबाईल नंबर, पुढे ई-पीक पाहणीची जी माहिती भरायची ती माहिती भरायची. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत, तुम्ही पाठीमागे जाऊन चॅनलवरती व्हिडिओ पाहू शकता किंवा वर दिसणाऱ्या आय बटनवर जे नाव येते त्याच्यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही आपले ई-पीक पाहणीचे व्हिडिओ पाहू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही हे कचरा साफ केल्यानंतर तुमचं ॲप एकदम व्यवस्थित चालणार आहेत. काही जे टेक्निकल प्रॉब्लेम येत होते ते सुद्धा येणार नाहीत. त्याचबरोबर तुमचं ॲप जे खूप स्लो चालत होतं ते सुद्धा थोडं वेगवान होणार आहे आणि जर तुम्हाला तरीही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही एकदम सकाळच्या वेळी 6-7 वाजता जर येऊन नोंद केली तर अशा वेळी ॲप थोडं चांगलं चालत आहे. संध्याकाळी आता सध्या पाहिलं तर संध्याकाळी ॲप चालत नाही आहे. ज्यावेळेस लोकं खूप कमी ॲपवरती ॲक्टिव्ह असतील
अशा वेळी आपल्याला ई पीक पाहणीची नोंद करायची आहे. भले जर तुम्हाला खूपच आवश्यक असेल नोंद करणं, तर तुम्ही सकाळी लवकर याची नोंद करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये प्रॉब्लेम येत असेल तर 99% तुमचा प्रॉब्लेम याच्याद्वारे सॉल्व्ह होणार आहे. आणि तुम्हाला ई पीक पाहणी कशी करायची हे माहीत नसेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत. चॅनलवरती जाऊन व्हिडिओ पहा आणि आपली ई पीक पाहणीची नोंद पूर्ण करा. तर मित्रांनो, हा पर्याय केल्यानंतर तुम्हाला काही फरक जाणवला आहे का? तुमची नोंद पूर्ण झाली आहे का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून असेच व्हिडिओ बनवायला आम्हाला प्रोत्साहन मिळेल.